धुले शहर के पांच कंदिल क्षेत्र में एक बार फिर सब्जी विक्रेताओं ने मोर्चा खोल दिया। पिछले 2 महीनों से यह इलाका नो हॉकर जोन घोषित किया गया है, जिससे रोजगार पर संकट मंडरा रहा है। प्रशासन के इस फैसले के विरोध में अब खुदरा सब्जी विक्रेताओं ने जेल रोड परिसर में बेमियादी उपोषण शुरू कर दिया। विक्रेताओं की मांग है कि पांच कंदिल क्षेत्र को दोबारा हॉकर जोन घोषित किया जाए ताकि वे अपने पुराने स्थान पर सब्जी बिक्री कर सके। आंदोलनकारियों का कहना है कि जब तक उनकी मांगें पूरी नहीं होती तब तक उपोषण जारी रहेगा। गेल्या 40 ते 45 वर्षापासून आग्रा रोड येथे या ठिकाणी गोरगरीब हे सगळे आपले कष्टकरी पोट भरत होते, परंतु गेल्या 3 महिन्यापासून प्रशासनाच्या वतीने हातगाडीवर बेकायदेशीरपणे कारवाई करण्यात आली। कुठलीही सूचना न देता नवीन मार्केटचं बांधणीचं कारण पुढे देत आग्रा रोडचं साफसफाई करण्याची या ठिकाणी कारवाई या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे। परंतु जो आग्रा रोडला तुम्ही नो हॉकर झोन केलेला आहे, जोपर्यंत तुम्ही त्या आग्रा रोडला हॉकर झोन पुन्हा घोषित करत नाही तोपर्यंत आम्ही कष्टकरी हातगाडीधारक किरकोळ विक्रेते या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आम्हाला प्रशासनाच्या विरोधात जायचंच नाही, पण प्रशासनाने आमच्या विरोधात जाऊन या ठिकाणी मोठी कारवाई केलेली आहे। आम्ही सगळे 700-800 लोक हॉकर्सवाले या ठिकाणी आमच्या पोटावर आलेलं आहे। आमची उपासमारीची वेळ आलेली आहे। आमच्या 3 महिन्यापासून घरात खायचे लाले झालेले आहेत। अशा परिस्थितीत आम्ही जगत आहोत, परंतु प्रशासनाला आमच्याशी एक काही घेणं देणं नाही। आम्ही या ठिकाणी प्रशासनाला शेवटची विनंती करीत आहोत। आजपासून या ठिकाणी आमचं उपोषण सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत मुख्य बाजारपेठ आग्रा रोडला घोषित होत नाही आणि नो हॉकर झोनचे बोर्ड काढून तिथं हॉकर झोनचे बोर्ड लावण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही आता या ठिकाणी थांबणार नाही। हा उपोषणाचा पहिला दिवस आहे। या ठिकाणी आम्ही महिला वर्ग, पुरुष वर्ग आणि शाळकरी विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत। प्रत्येक लोटगाडी धारक या ठिकाणी परिवारासहित या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि जोरदार या ठिकाणी निदर्शनं करू। आजचा हा आंदोलनाचा पहिला दिवस आहे। उद्या जर आमच्यापर्यंत प्रशासनाचे पदाधिकारी पोहोचले नाहीत तर प्रशासनाचं या पित्तरपाट्यामध्ये आम्ही पित्तर घातल्याशिवाय राहणार नाही।